मॉर्निंग. सो आज गोवा डे 2 आहे आणि आता मी निघणार आहे गोवा एक्सप्लोर करायला. सो डे 2 मध्ये मी कुठे कुठे जाणार आहे, किती फिरणार आहे, काय खाणार आहे, हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवेन. सो शेवटपर्यंत लंच साठी आता आम्ही आलो आहे बॅकड्रॉप कॅफेला. हे कॅन्डोलिन बीच जवळ कॅफे आहे. बीच कडून अगदी 5 to 7 मिनिट वर हे कॅफे. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे कॅफे आतून कसं आहे. मस्त छान एस्थेटिक वाइब आहे. तुम्ही पूर्ण कॅफे आतून बघा, एक नंबर आहे. सो लंच साठी आम्ही प्लॅन केला या कॅफेला यायचा. आम्ही बरंच ऐकलं होतं या कॅफे बद्दल. यांचा आणखीनही एक कॅफे आहे, पण आम्ही विचार केला की आपण या कॅफेला जाऊया बिकॉज आता हे न्यू ओपन केलेलं कॅफे आहे. सो न्यू ओपन केलेलं कॅफे आहे. या कॅफेमध्ये इंडोर आणि आउटडोर असं दोन्ही प्रकारचे सिटिंग आहेत. जर तुम्हाला आत बसायचं असेल तुम्ही आतही बसू शकतात, किंवा जर तुम्हाला बाहेर इथे बसायचं असेल ना तर तुम्ही इथेही बसू शकतात. नॅचरल लाईट मध्ये ना खूप छान फोटोज येतात आणि ते सेल्फी काढायला पण किती क्यूट क्यूट छोटे छोटे मिरर लावले आहेत. सो आम्ही बॅकड्रॉप कॅफेला आलो. आम्ही शेफ स्पेशल 4 डिश ऑर्डर केले आणि 2 मॉकटेल ऑर्डर केले. तर मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगेन की कसं आहे, आणि मला तर असं वाटतं की बेस्टच असेल जेवढा मी ह्यांचा रिव्ह्यू ऐकला आहे. कॅन्डोलिन बीच जवळचे वन ऑफ द बेस्ट कॅफे आहे जेवढं मी ऐकून होते. तर मी विचार केला की गोवा आलोच आहोत आपण आणि बीचच्या जवळच आहोत, तर या कॅफेला व्हिजिट करूया. सो आता मी हे जे काही 4 मेन्यू ऑर्डर केलेत त्या सर्वाची डिटेल, त्याची नावं आणि प्राइस मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. सो तुम्ही इथे कधीही आला तर तुम्ही हे डिश नक्की ट्राय करा. मापसामध्ये जेवायला आलो आहे, ज्याचं नाव आहे कॅफे श्री. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं ऑथेंटिक गोवन फूड मिळेल आणि इथे तुम्हाला गोवन थाली यांची स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये तिसरा, बांगडा किंवा कोळंबी, जवळा, त्याच्यानंतर छान छान प्रकारचे मच्छी, हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. मी तुम्हाला आता आतून हे कॅफे दाखवते. इथे तुम्हाला फिश थाली, वेज थाली, किंगफिश थाली, प्रॉन्स, तिसरे, बांगडा, पुरी भाजी किंवा प्युअर वेज थाली हे सर्व इथे तुम्हाला मिळेल. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे कॅफे ओपन असतं. सो तुम्हाला लंच, ब्रेकफास्ट पासून ते इनफॅक्ट लंच आणि डिनर सर्व इथे मिळेल. आम्ही व्हेज आणि फिश थाली ऑर्डर केलेली, प्रॉन्स फ्राय. त्याच्यानंतर इथे फिश मध्ये पण आम्हाला इनफॅक्ट व्हेज एक भाजी मिळाली आहे. त्याच्यानंतर इथे 2 प्रकारचे रस्सा, एक शिंपल्याची भाजी आहे, त्याच्यानंतर जवळा आहे, प्रॉन्स फ्राय आहे, आमरस आता सीझन असल्यामुळे आमरस आहे, कोकम कढी आहे, हा सलाड आहे, चपाती आणि राईस. बऱ्याच व्हेरायटी आहेत. ही व्हेज स्पेशल थाली आहे. सो आता आम्ही खायला स्टार्ट करणार आहे. सो आता आम्ही जेवतोय कारण आम्हाला खूप जास्ती भूक लागली आहे.
मस्त छान छान गोव्याला आल्यापासून आम्ही गोवन थाली सी फूड जास्ती खातो आहोत आणि गोवन थाली पण तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे प्रॉन्स फ्राय आहे आणि सर्व एक नंबर आहे. मी सजेस्ट करेन की गोव्याला आल्यावर गोव्याच्या लोकल जे कॅफेज असतात रेस्टॉरंट असतात तिथे खावा. तिथे ऑथेंटिक तुम्हाला गोवन फिश थाली ट्राय करायला मिळेल आणि फ्रेश फिश असतात. हाय, मॉर्निंगला आम्ही या कॅफेमध्ये कोलॅबरेशन साठी आलेलो आणि आम्हाला इकडचं खाणं एवढं जास्त आवडलं की आम्ही पुन्हा रात्री इथे प्रॉपर डिनर करायला आलो. आणि आता आम्ही इकडचे छान छान मेन्यू ऑर्डर केले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा की तुमची स्पेशालिटी काय आहे आणि ते आम्हाला सर्व करा. आणि त्यांनी दुपारी जे आम्हाला सर्व केलं ते सोडून दुसरे डिश आता सर्व केले आहेत आणि ते पण एक से बढ़कर एक आहे. द बेस्ट पार्टीज ते प्रत्येक डिश मध्ये वेगळे वेगळे सॉस यूज करतात त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीच डिश ना सेम नाही लागणार. सो ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्या कॅफेचं नाव आहे द बॅकड्रॉप कॅफे, ज्याची संपूर्ण लिंक, लोकेशन, इंस्टाग्राम आयडी सर्व 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 मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलंय. तुम्ही चेक करा. आणि जर तुम्ही गोव्याला आलात आणि कॅनोलिन बीच जवळ असाल तर हे कॅफे मिस करू नकात प्लीज. तुम्ही इथली नाईट वाईब बघू शकता. पीस आहे इथे रात्रीचा. आणि आता इथे इलेक्शन असल्यामुळे 2 दिवस गोवा बंद आहे, 6 आणि 7 तारखेला. त्याच्यामुळे 6 आणि 7 मे, त्याच्यामुळे इथे सर्व शांत आहे. म्युझिक पण लाऊड म्युझिक नाही ठेवू शकत, त्याच्यामुळे म्युझिक मध्ये सगळं बंद झालं.